माझ्या छोट्या बालदोस्तांनो, मी आज परत तुमच्यासाठी ज्ञानेश्वरांची एक छोटीशी गोष्ट घेऊन आली आहे, जिचे नाव आहे रेड्याच्या मुखी वेद. चला तर मग पटकन सुरुवात करूया. आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला. त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावी ही इच्छा माहीत होती. त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता. त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावून द्या अशी विनंती केली. आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना कधीच वाटले नसावे. असे प्रायश्चित केल्यावर त्यांच्या मुलांना पुन्हा स्वीकारता येईल याचा त्यांच्याकडे कोणता शास्त्रीय आधार नव्हता आणि शास्त्रांचा काही अर्थ लावून निर्णय देण्याची कुवतसुद्धा नव्हती. त्यांनी या भावंडांना पैठणला जायला सांगितले. मराठवाड्यात गोदावरी काठचे पैठण, आज जायकवाडी धरण, पैठणी साडी आणि संत एकनाथांचे गाव समाधीस्थळ यासाठी ओळखले जाते. तरी पूर्वीपासून या गावाचे महत्त्व फार होते. सातवाहन राजांच्या काळात येथे प्रतिष्ठान या नावाने राजधानी होती. अत्यंत महत्त्वाचे शहर, बाजारपेठ, कला आणि संस्कृतीचे संपन्न असलेले गाव होते. गोदावरीला दक्षिणेत गंगेसारखाच मान आहे. त्यामुळे उत्तरेत काशी प्रयाग जसे हिंदू धर्मियांसाठी पवित्र स्थळ आहे, तसेच पैठण हे दक्षिणेत होते. इथे विद्वान, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांची मोठी परंपरा होती. धर्मशास्त्राचा अभ्यास, चर्चा, वादविवाद इथे सतत चालत असे. आसपासचे सर्व लोक इथे होणाऱ्या धर्माच्या प्रश्नांवरून निवाड्यांचा इथे मांडलेल्या मतांचा आदर करत असे. चारही भावंडे पैठणला निघाली. पायी पायी अनेक दिवस प्रवास केला. वाटेत मिळेल तिथे आश्रय घेतला. भिक्षा मागून जे मिळाले ते खाल्ले आणि ते एकदाचे पैठणला पोहोचले. पैठणच्या ब्राह्मणांसमोर त्यांनी आपली हकीकत सांगून आपला प्रश्न मांडला. तिथल्या पंडितांमध्ये वेद, उपनिषदे, स्मृत्या, पुराणे यांचे संदर्भ देत चर्चा आणि वादविवाद सुरू झाले. त्या भावंडांना अनुकूल असा निष्कर्ष काही निघत नव्हता. तिकडेच नदीकिनारी समोर एक माणूस आपल्या रेड्याला अगदी निर्दयीपणे मारत होता. ज्ञानेश्वरांना ते बघवले नाही आणि तात्काळ मालकाला मारणे थांबवण्याची विनंती केली. एका पंडिताने टोमणा मारला. पहा, आपण एवढा वेदांचा केस पाडतोय इथे यांच्या प्रश्नावर आणि या संन्याशाच्या पोराला मात्र रेड्याचीच जास्त चिंता. ज्ञानेश्वरांनी लगेच उत्तर दिले, वेदातच म्हटले आहे ना, सगळे जीव पवित्र आहेत. सगळ्या जीवांमध्ये तेच ब्रह्मण, परब्रह्म, ईश्वरी तत्व वास करते. मग रेड्याच्या प्राण्याचे महत्त्व आपल्या प्राण्याएवढेच नाही का? त्यावर पंडितांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरू केली. मोठा आला आम्हाला वेद शिकवणारा. तुझ्या म्हणण्यानुसार तो रेडा आणि आम्ही वेदांचा अभ्यास केलेले पंडित सारखेच असू तर तो रेडासुद्धा आमच्यासारखे वेद म्हणू शकेल का नाही? ज्ञानेश्वर म्हणाले, का नाही? त्यांनी रेड्याजवळ जात आपला हात त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवला आणि घोर चमत्कार, तो रेडा चक्क वेदातल्या ऋचा म्हणू लागला. सगळ्यांनी आ वासला. पंडित निशब्द झाले. ज्ञानेश्वरांमध्ये काहीतरी अलौकिक सामर्थ्य आहे हे सगळ्यांच्याच आता लक्षात आले होते. तर असे होते आपले ज्ञानेश्वर माऊली. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.